ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी म्हणजे थेट भाजपशीच हात मिळवणी असं वक्तव्य जे आहे ते राज्यसभेचे खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील महाविकास आघाडी असेल त्याचप्रमाणे अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या तयारीत असताना काय परिणाम होऊ शकतो याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार नेते गौतम चाबुकस्वर आहेत। सर, काय सांगाल संजय राऊतांच्या या वक्तव्याचे कसे पडसाद जे आहे ते महाविकास आघाडी असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी तुमच्यासोबत येण्यास संदर्भात पडू शकते? महाविकास आघाडीची आमची चर्चा चालू आहे, सीट वाटप चालू आहेत आणि त्यांचा प्रस्ताव जर आला तर निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये त्याची चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही भाजपचा पराभव या ठिकाणी शहरामध्ये करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचं आमचं चालू आहे। परंतु संजय राऊत साहेबांनी जो काय स्टेटमेंट केलेले ते त्यांचं बरोबर आहे, परंतु उद्धव साहेबांनी आम्हाला स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यावेत असे अधिकार आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेत आहोत। अजून फायनल चर्चा झालेली नाही, महाविकास आघाडीमध्ये सीट वाटप झाल्यानंतर आम्ही तो निर्णय घेऊ। अंतिम चर्चा जरी झाली नसली तरी कुठेतरी संजय राऊतांच्या आदेशाला तुम्ही डावलून चालले असं त्या ठिकाणी प्रथमदर्शन दिसते ना? त्यांनी ते स्टेटमेंट त्यांचं बरोबर आहे। एखाद्या वेळेस मुंबई महानगरपालिकेचा विषय तो विषय असावा, कारण की स्थानिक पातळीवर आता नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अनेक आघाड्या आणि युती झालेल्या आहेत, त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही तसे निर्णय घेऊ। आपण आता पाहिलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी ते शहराध्यक्ष तुषार कामटे जे आहेत ते काही दिवसापूर्वी अजित पवारांना देखील भेटून आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ हे पूर्णच होत आलेलं आहे। याचा परिणाम कुठेतरी होईल का? नाही, कसं आहे, आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे, त्याच्यामुळं आम्ही सगळे एकत्र येणार आहोत। त्याच्यामुळे हा विषयच नाही, या ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे या महानगरपालिकेमध्ये 7-8 वर्ष यातून ही जी पिंपरी चिंचवडची जनता आहे ही नाखुश आहे, त्याच्यामुळं भाजपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून हद्दपार करण्याचा मानस आमचा आहे। नक्कीच आपण पाहिलं तर भाजपला जे आहे ते सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी असेल त्याचसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती त्यांना सोबत घेत भाजपला रोखण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करणार असल्याचं वक्तव्य जे आहे ते आता माजी आमदार गौतम चाबुकस्वर यांनी केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।